सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच आता दत्त जयंती आलेली आहे. 4 डिसेंबर 2025 गुरुवार रोजी दत्त जयंती आलेली आहे. बघा, गुरुवारी दत्त जयंती आलेली आहे. विशेष अगदी सोन्यासारखा दिवस आहे. तर मार्गशीर्ष पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 4 डिसेंबर 2025 गुरुवार रोजी सकाळी 8:37 मार्गशीर्ष पौर्णिमा प्रारंभ होईल आणि पौर्णिमा समाप्ती उत्तर रात्री 4:44 ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. संपूर्ण दिवस रात्र मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी आहे. गुरुवारी आपण दत्त जयंती सोन्यासारखा दिवस साजरा करणार आहोत. आपण मनुष्य आहोत. काही वेळा खरंच कुठं जावं कळत नाही. इतक्या अडचणी येऊन ठेपतात की खरंच देवावरचा मग विश्वास उडून जातो. असं होत असेल तर खरंच सांगते, बाबा बुवांकडं जाऊ नका. काही वेळा खरंच मनुष्याला बाबा बुवांकडं जाण्याची वेळ येऊन जाते. असं करू नका. दत्त जयंती आहे. दत्त जयंतीपर्यंत किमान 2 मिनटं का होईना सेवा करून तर बघा. सोन्यासारखं फळ नाही मिळालं तर बोला. माऊली आहे. आपल्या लेकरांना आपली गुरु माऊली कधीच एकटं सोडत नाही. असतो आपल्या परीक्षेचा काळ हा असतोच, पण मनुष्याने डगमगून जाऊ नका. हिमतीने उभे राहा आणि गुरु माऊलींवर विश्वास ठेवा. आपला विश्वास कधीच खाली जाणार नाही. आपली माऊली आपल्याला पडू देणार नाही. आपली माऊली आपल्याला नेहमी सावरत असते. विश्वास ठेवा. विश्वासावरच आपलं जग चालत असतं. म्हणून सर्वांनी विश्वास ठेवा. बाबा बुवा कोणी काही देत असेल की तुम्हाला चांगलं होईल, तुमची तब्येत बरी होईल, तुमची बाधा दूर होईल, घरातल्या अडीअडचणी दूर होईल, कोणावरच विश्वास ठेवू नका. खरोखर काही वेळा अशी वेळ येऊन जाते की आपण मार्ग धरतो तो बाबा बुवांकडं जाण्याचा. तर अशा गोष्टी जर घडत असतील तुमच्याकडं किंवा नसेल घडत, सर्वांनी गुरु माऊलींची दत्त जयंतीपर्यंत अगदी 2 मिनिटांची जरी सेवा केली ना, ज्यांना जेवढी होईल तेवढी सेवा जरूर करा. आता महिला असतील, दादा असतील, खरोखर सकाळी एकदा बाहेर पाऊल टाकलं की मी अगदी रात्री घरी येतात. लेकरा बाळांना सुद्धा वेळ द्यायला मिळत नाही. मग अशा वेळी सेवेला वेळ मिळत नाही. खरोखर अशा गोष्टी पण घडतात. तर ज्यांच्याकडं वेळ आहे त्यांनी पण सेवा करा. ज्यांच्याकडं नाही त्यांनी सुद्धा 2 मिनिटांची सेवा दत्त जयंतीपर्यंत जरूर द्या. कुणाकडंच जायची वेळ येणार नाही. गुरु माऊली आहे. घरात आपल्याला दर्शन देऊन जातील. असे हे सोन्यासारखे दिवस आहे. या वर्षीची दत्त जयंती गुरुवारी आल्याने अतिशय विशेष दिवस आहे. आता बऱ्याच घरांमध्ये दत्त जयंती विशेष गुरुचरित्राचं साप्ताहिक पारायणसुद्धा सुरू झालेलं आहे. आपल्या मठामध्ये, केंद्रामध्ये, घरोघरी आपण गुरु माऊलींची गुरुचरित्र पारायणाची सेवा करत आहोत. काही महिला दादा असतील तर स्वामी चरित्र सारामृताची सेवा करत असतील. जो तो आपल्या परीने आपल्या गुरु माऊलीची सेवा करत आहे. तर महिलांनो, दादांनो, वेळ नाही ना. जिथं आहात तुम्ही, ऑफिसमध्ये आहात, ट्रॅव्हल करत आहात, कुठंही असताना तुम्हाला जो मंत्र आवडतो ना, दत्त गुरु महाराजांचा मंत्र जपा, स्वामींचा मंत्र जपा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मनापासून हाक मारा. सर्व सोपवून टाका. स्वामी, आता मी आणि तुम्ही, मला ज्या अडीअडचणी आहे त्या तुमच्याच आहे. तुम्ही मला प्रश्न दिलेले आहे, त्याचं उत्तरसुद्धा तुम्हीच आता काढणार आहात, देणार आहात. असं बोलून फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एक नारळ आज जरी गेलात मंदिरात किंवा दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात गेला, स्वामींना एक नारळ अर्पण करा. नारळ दोन्ही हातात घ्या. तुम्हाला ज्या अडचणी आहे त्या तर स्वामी माऊलींना माहीत आहे, पण आपलं मन तरी कोणाकडं मोकळं करायचं. इतरांना सांगण्यापेक्षा ना, लोक काय करता, ऐकून घेता आणि मागे हसतात. असं करू नका. कुणालाच आपल्या अडचणी सांगू नका. आपल्या माय माऊलीला सांगा. दोन्ही हातात नारळ पकडा. नारळावर खडी साखर ठेवा. थोडीशी गुरु माऊलींच्या चरणी अर्पण करा. आज अर्पण करा किंवा दत्त जयंतीच्या दिवशी जरी अर्पण केली ना तुम्ही तरीही चालेल. आता संकल्पयुक्त
सेवा करायची असेल तुम्ही 5 दिवसांची सेवा करू शकता. काही लोकांनी आपण 21 दिवसांची 11 दिवसांची सेवा तर सुरूच केलेली आहे. ती आपल्याला दत्त जयंतीपर्यंत त्या सेवेची सांगता करायची आहे, उद्यापन करायचं आहे. ज्यांना काहीच नाही जमलेलं ना, तर हा व्हिडिओ जेव्हापासून बघताय ना तेव्हापासून जरी सेवा करायला सुरुवात केली, जिथं आहात तुम्ही, ऑफिसमध्ये आहात, ट्रॅव्हल करता आहात, नाही वेळ मिळत तुम्हाला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गणगण गणात बोते, गजानन माऊलींना जपा, दत्त गुरु महाराजांचा मंत्र जपा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्ही ज्या देवांना पुजतात ना, गुरु माऊली तर एकच आहे, साई बाबा, गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, आपले दत्त गुरु महाराज, नाव रूप एकच आहे, सर्व काही एकच आहे. आपलं ब्रह्मांड आपल्या स्वामींच्या चरणी सामावलेलं आहे. तुम्ही ज्या देवांना पुजतात ना त्या देवांचं नामस्मरण या दत्त जयंतीपर्यंत नक्की करा. महिलांनो, तुम्ही स्वयंपाक करताय, मुलांचा आवराआवर करताय, घरात कामं करत आहात, आपलं घर दार स्वच्छ करत आहात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. येता जाता बसता उठता झोपत असाल तरी पण श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या नामस्मरणाला कुठलेही नियम नाही, वेळ काळ नाही, जिथं आहात तिथं श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊलींना जपून तर बघा. स्वामी माऊली आहे, कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला दर्शन देतील आणि तुमची मदत नक्की करून जातील. दत्त जयंतीपर्यंत तुम्ही सर्व अडचणीतून मुक्त होणारच आहात, असा ठाम विश्वास जर असेल ना तुमच्या मनात, तर नक्की तुमचं सर्व काही चांगलं नक्कीच होणार आहे. पॉझिटिव्ह, नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आहे. आपलं हे होणार नाही, ते होणार नाही, मग खरंच होत नाही. घरात पण आपल्या घरात निगेटिव्ह कधीच बोलायचं नाही, कुणाविषयी नाही, आपल्या लेकराबाळांविषयी तर अजिबात नाही. पॉझिटिव्ह राहा. आमचं हे काम होणारच आहे, आम्हाला हे मिळणारच आहे. स्वामी माऊलींचं नाव घ्या, मिळणार म्हणजे मिळणारच, 100 नाही 1000% सांगते. पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि दत्त जयंतीपर्यंत जेवढ्या वेळा नामस्मरण करता येईल ना, नामस्मरणात राहा. नामस्मरण केलेलं कधीच खाली जाणार नाही तुमचं. आता ज्यांना दत्त जयंतीपर्यंत साप्ताहिक गुरुचरित्र, श्री गुरुचरित्र पारायण जमत नाही, मग त्यांनी काय करायचं, तुम्हाला केंद्रात वगैरे मठात पोथी मिळून जाईल. श्री गुरुचरित्र अवतरणिका 7 अध्याय आहे. या पोथीमध्ये संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं तुम्हाला फळ मिळणार आहे. फक्त 7 अध्याय आहे. 20 ते 25 मिनटं फक्त एक मांडी बसा आणि हे 7 अध्याय देवांसमोर बसा, दिवा अगरबत्ती लावून घ्या शांत चित्ताने. बाकी काहीच नाही, आपला देव आणि आपण, तिसरं कुणीच नाही. आणि पारायण करून तर बघा. 7 अध्याय वाचा. संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळणार आहे. किंवा स्वामी चरित्र सारामृत 21 अध्याय आहे. 1 तासात, 1-1.25 तासात तुमचं एक मांडी पारायण होऊन जाईल. या 5-6 दिवसात तुम्ही 1 पारायण करा, 2 करा, 5 करा, किंवा जास्तीत जास्त. आता दत्त जयंती होऊन गेलेली आहे, मग तरी पण तुमचं पारायण चालू आहे. मार्गशीर्ष महिना आहे. संपूर्ण महिनाभर जरी सेवा केली ना, दत्त जयंतीची विशेष सेवा, तरीही चालेल. थोडी मागे पुढे सेवा होऊ शकते, असं नाही. महिलांना 4 दिवस आलेले असतील तर 4 दिवस सोडून द्या. पुढं थोडीशी सेवा वाढवली तुम्ही तरीही चालेल, काहीच नाही. मार्गशीर्ष महिना आहे. जेवढी सेवा कराल ना, 1000 पटीने गुरु माऊली आपल्याला फळ देणार आहे. तुम्ही गजानन माऊलींना मानतात. विजय ग्रंथाचे 21 अध्याय सुंदर अनुभव येतो. पहिल्या दिवशी देवाला साखर अर्पण करा आणि 21 अध्याय एक मांडी पारायण करत असाल, नाही जमत 3-3 अध्याय पठण करा. 7 दिवसात 21 अध्याय होऊन जाईल. शेवटच्या दिवशी 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा किंवा थोडा गूळ किसून घ्या. लहानशे 11 किंवा 21 गुळाचे मोदक देवांना नैवेद्यात दाखवा. गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा. गजानन माऊली म्हणजे साक्षात गणपती बाप्पांचं रूप आहे. मग गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा. 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आपल्या गुरु माऊलींना नैवेद्य दाखवा. गूळ खोबरं माऊलींना अर्पण करा. बघा, साक्षात गजानन माऊली कोणत्या रूपात येऊन जाईल आणि तुम्हाला दर्शन देईल आणि तुमच्या सर्व अडचणी
क्षणात नष्ट करून टाकेल. ही सुद्धा सुंदर सेवा आहे. दत्त गुरु महाराजांची सेवा करा, स्वामींची सेवा करा. रोज 11 माळी तुम्हाला करता आल्या तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नाही जपता येत, किमान 1 माळ तर जपा. लहान लेकरं असतात, नाही खरंच नाही जमत काही वेळा. तारक मंत्राची सेवा करा. पेलाभर पाणी घ्या. 11 वेळा तारक मंत्र अखंड जप तारक मंत्र बोलायचा आहे. पेल्यावरून हात हलवू नका. आणि ते तीर्थ कुणी घरात बाधित आहे, कुणाचं आरोग्य नीट नाही, मग अशा वेळी मनुष्य आपोआप बाबा बुवांकडे जायला लागतो. तर जाऊ नका. तारक मंत्राची सेवा करा. पेलाभर पाणी घ्या. आसन घेऊन बसा. तुपाचा दिवा लावा. स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, स्वामींना साकडं घाला की मी देवा कुठं जाऊ, तुमच्याशिवाय मला कुणीच नाही. माझी म्हणजे ज्या अडीअडचणी असतील तुम्हाला स्वामींना सांगा आणि तारक मंत्र पठण करायचं आहे. अखंड पेलाभर पाण्यावर हात ठेवा आणि ते तीर्थ स्वामींचं नामस्मरण करून तुम्ही प्यायचं आहे. इतरांना द्या. ज्यांना काही त्रास आहे त्या व्यक्तीला स्वामींचं नामस्मरण करून ते तीर्थ प्यायला द्या. घरात नकारात्मकता वाटत असेल, घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं, त्या घरात जरी तुम्ही हे पाणी शिंपडून दिलं ना, कुणाची हिंमत होणार नाही. तुमच्या उंबरठ्यावर कधी कुणाची नजरबाधा कुणाला लागणार नाही. अशी ही सुंदर सेवा आहे स्वामींची. स्वामी आहे, कुणाचीच आपल्यावर म्हणजे सत्ता नाही, फक्त आपल्या स्वामींची सत्ता आहे आपल्यावर. दत्त जयंतीपर्यंत 1 दिवस का होईना महिलांनो, दत्त जयंतीच्या दिवशी का होईना, घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचा देवांना जरूर नैवेद्य दाखवा. तुम्हाला अधूनमधून दत्त जयंतीपर्यंत देवांना नैवेद्य दाखवायचा असेल तुम्ही दाखवू शकता, पण दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या घरात प्रत्येकाने घेवड्याच्या शेंगांचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. छान भाजी बनवा. नाही कांदा लसूण वापरला तुम्ही भाजी, सात्विक भाजी बनवा. वरण भात, भाजी पोळी आणि एखादा गोडाचा प्रसाद तुम्ही स्वामींना, माऊलींना, गुरु माऊलींना जो नैवेद्य अर्पण करणार असाल, कुणी पुरणपोळी करतं, कुणी लाडू करतं बेसनाचे वगैरे, शिरा, खीर वगैरे, तुम्ही जो नैवेद्य गुरु माऊलींना दाखवत असाल तो ताटात ठेवा. आणि ताटात असायला पाहिजे ती म्हणजे घेवड्याच्या शेंगांची भाजी. थोडंसं तेल टाका, जिरं मोहरी टाकून तुम्ही नुसती परतून जरी घेतली ना, कांदा लसूण विरहित तरीही चालेल. छान असा साद्र संगीत नैवेद्य दाखवा. त्या नैवेद्यावर 1 तुळशीचं पान ठेवा. गोडावर 1 तुळशीचं पान ठेवा. नैवेद्य दाखवा. तुम्हाला दान धर्म करायचा असेल, अन्नदान, तर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी अन्नदानसुद्धा करू शकता. किंवा घरातल्या घरात देवांना नैवेद्य दाखवला आणि तो नैवेद्य सर्वांनी थोडा थोडा खाल्ला ना, बघा साक्षात गुरु माऊली की म्हणजे तुमच्यावर प्रसन्न होईल. माहितीच आहे, सर्वांना माहीत आहे. गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायात गुरु माऊलींनी घेवड्याच्या शेंगांचं सेवन करून गरीब ब्राह्मणाचं दारिद्र्य दूर केलेलं आहे. तर आपल्या घरात जर, तुमच्या घरात जर दुःख असेल, दारिद्र्य असेल, पैसा टिकत नसेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी सर्वांनी दत्त जयंतीच्या दिवशी तरी घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचा नैवेद्य देवांना जरूर दाखवा. स्वामींचा फोटो असेल, दत्त गुरु महाराजांचा, गजानन महाराजांचा, माय माऊली एकच आहे आपली. देवी देवतांना घेवड्याची शेंगा, वरण भात, भाजी पोळी, गोडाचा नैवेद्य आणि ही भाजी, घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यात जरूर ठेवा. बाकी नाही कुठली भाजी केली तुम्हाला करायची करू शकता, पण घेवड्याच्या शेंगांची भाजी दत्त जयंतीच्या दिवशी नैवेद्यात जरूर ठेवा. दत्त जयंतीच्या दिवशी सर्वांनी मंदिरात जरूर जा. गुरुवार आहे. आपल्या घरात प्रत्येक महिला आपण मार्गशीर्ष महालक्ष्मीचं व्रतसुद्धा करतो. पूजा मांडणी झालेली असेल, किमान एकाने घरात राहा, दार बंद करू नका. या दिवशी एका व्यक्तीने घरी राहा. पती पत्नी असतील तर पतीने देवांच्या दर्शनाला गेला, दत्त गुरु महाराजांच्या, स्वामींच्या, तरीही चालेल. किंवा पत्नी गेली पण एका व्यक्तीने घरात राहायचं आहे. आपल्या देवी आईची आपण पूजा मांडणी केलेली आहे. दार बंद करून जाऊ नका. कुलूप घराला लावू नका. एका व्यक्तीने का होईना, घरातल्या एका व्यक्तीने दत्त गुरु महाराजांचं, स्वामींचं, तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल स्वामी गुरु माऊलींचं, त्यांच्या दर्शनाला जायचं आहे. बरोबर जाताना काहीतरी नैवेद्य, तुम्ही केळीचा नैवेद्य घेऊन जाऊ शकता, बेसनाचे लाडू, किंवा तुम्ही शिरा बनवून नेला, पुरणपोळी, बुंदी, जिलेबी. स्वामींना
साधी खडी साखर जरी तुम्ही नैवेद्यात अर्पण केली, एक नारळ अर्पण केला ना, गुरु माऊली आहे, खाली हात तुम्ही मंदिरातून येणार नाही, एवढं तर मी नक्कीच सांगते. भरभरून आपण जे मागत असाल ना, त्याच्या 1000 पटीने आपले स्वामी माऊली आपल्याला देणार आहे. विश्वास ढळू देऊ नका. ज्या व्यक्तीचा विश्वास ढळतो ना, मग त्याला काहीच प्राप्त होत नाही. पण अखंड विश्वास जर ज्याचा असेल ना, तर त्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती नक्कीच होते. एवढं तर मी नक्कीच सांगते. गुरु माऊली आहे, आपल्याला कधीच मंदिरातून खाली हात पाठवत नाही. आणि दत्त जयंती आपण या दिवशी महालक्ष्मीची सुद्धा सेवा करणार आहोत आणि दत्त गुरु महाराजांची सुद्धा नक्की जेवढी होईल तेवढी सेवा